आज आपण बोर्डसाठी असलेला टॉपिक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण बघणार आहेत. 5 मार्क्स त्याचं वेटेज आहे. एका व्हिडिओमध्ये आपण सगळे आस्पेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहेत जे बोर्डच्या एक्झामला मॅक्सिमम वेळेस विचारले जाण्याची पूर्ण संभावना आहे. नीट लक्ष देऊन बघायचंय. एक एक गोष्ट सांगतोय त्या गोष्टीकडे काळजी घ्यायची. पूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी सुटू शकतात पण बोर्डच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या कव्हर होणार आहेत. नीट लक्ष द्यायचंय. आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं वेटेज 5 मार्क्सचं टेक्स्टबुक ओपन केलं आपण. त्याच्यामध्ये आपल्याला 2 एक्सरसाइज दिसतात. 7.1 7.2 7.1 आपण बघतो की पीएमएफ शी रिलेटेड आहे. पीएमएफ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, म्हणजे स्टेप बाय स्टेप. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आपण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपण लहानपणी सगळेजण गार्डन मध्ये गेला आहात. गार्डन मध्ये गेल्यानंतर आपण घसरगुंडी स्लायडर्स बघितलेत. त्याच्यामध्ये आपण बघतो एका बाजूला त्याला सीडी असतील, दुसऱ्या बाजूला घसरगुंडी असते. सीडीवरून चढताना तुम्हाला सांगता येते की तुम्ही कितव्या पायरीवर आहात, कितव्या स्टेपवर आहेत. पण घसरगुंडीवर सांगता येते का? नाही. इकडची जी सीडीची बाजू आहे ते म्हणजे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल समजायचं, आणि इकडची जी घसरगुंडीची बाजू जिथं आपल्याला कितव्या स्टेपला आहेत ते सांगता येत नाही, त्याला आपण कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल म्हणतो. मग ते इथं जे स्टेपनं दाखवलं ते डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे पीएमएफ, आणि जे घसरगुंडी सारखं दाखवलं ते कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. चला, एखादं पीएमएफ आहे का नाही असा जर प्रश्न विचारला तर उत्तर कसं लिहायचं? त्याच्या 2 कंडिशन आहेत. पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 0. पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 0 आणि समेशन ऑफ पी ऑफ एक्स मस्ट बी 1. त्याची बेरीज 1 असली पाहिजे. त्याचं एक एक्झाम्पल इथं लिहून ठेवलंय, लक्ष देऊन बघा. पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 0 म्हणजे काय रे? हा जो पी ऑफ एक्स आहे याच्यातला कोणी निगेटिव्ह नसला पाहिजे. याच्यातला कोणी निगेटिव्ह नसला पाहिजे. निगेटिव्ह नाहीये म्हणजे पहिले परीक्षेत पास. हे एक्झाम्पल फर्स्ट टेस्ट त्यांनी पास केली. आता दुसरी टेस्ट करायची. समेशन ऑफ पी ऑफ एक्स म्हणजे बेरीज. या सगळ्या जणांची बेरीज केल्यानंतर ती 1 यायला पाहिजे. आपण त्यांच्या प्रोबॅबिलिटीज इथं मांडल्यात. 0.1 0.6 0.3 या सगळ्या जणांचं आपण ऍडिशन केलं की आपल्याला काय मिळते? 0.9 विच इज नॉट इज इक्वल्स टू 1. विच इज नॉट इज इक्वल्स टू 1. सो इट इज नॉट पीएमएफ. जर या ठिकाणी सॉरी टोटल ऍडिशन आपण केलं की ते आपल्याला 1 पॉइंट ऍडिशन केलं तर ते किती यायला? 0. इट इज 1. सो ऍडिशन इज 1. जर 1 आलं तर आपण म्हणतो इट इज इक्वल टू 1, देअरफॉर इट इज पीएमएफ. हे पीएमएफ आहे आपण म्हणतो. जर त्याचं ऍडिशन 0.9 आलं असतं तर ते 1 नाहीये म्हणजे ते पीएमएफ नसलं असतं. पण याचं ऍडिशन 0.1 0.3 झालं, 0.4 त्यात 0.6 मिक्स केलं, 10 झालं म्हणजे 1 क्रिएट झालं. 1.0 10 म्हणजेच 1.0 म्हणजे 1 ऍडिशन यायला त्याचं. इफ इट्स ऍडिशन इज 1 देन इट इज पीएमएफ. इट इज पीएमएफ. नसलं असतं तर पीएमएफ नसलं असतं. 1 जर ऍडिशन नसलं असतं तर पीएमएफ नाही, आणि 1 ऍडिशन असलं तर पीएमएफ आहे. समजलंय? आता आपण हीच कंडिशन इकडे कशी असती म्हणजे 7.2 मध्ये पीडीएफ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन मध्ये ते विचारते आपल्याला. क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं? चेक वेदर इट इज पीडीएफ ऑर नॉट. तर मग पीडीएफ आहे का नाहीच्या टेस्ट किती आहेत रे? 2 टेस्ट आहेत. किती टेस्ट आहेत? 2 टेस्ट आहेत. कसं? एफ ऑफ एक्स मस्ट बी पॉझिटिव्ह. आन्सर पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आता हे उदाहरण या ठिकाणी लिहिलंय तुम्हाला समजावं म्हणून नीट लक्ष देऊन बघायचंय. एफ ऑफ एक्स या प्रश्नामध्ये काय दिलं रे? साइन एक्स. आता फॉर काय म्हणलंय? 0 to 1, 0 to पाय बाय 2, 0 to पाय बाय 2. 0 to पाय बाय 2 म्हणजे काय? आपण जर नीट लक्ष दिलं तर आपल्याला असं कळतंय 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 अगेन 2 पाय. इट मीन्स वी आर इन दिस फर्स्ट क्वाड्रंट. ही जी व्हॅल्यू आपल्याला कुठून कुठपर्यंत वापरायची? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, मग साइन पण पॉझिटिव्हच. म्हणजे याचा अर्थ 0 पासून पाय बाय 2 पर्यंत सगळ्या किमतींसाठी साइन हे 100% पॉझिटिव्ह असणार आहे. सो त्यांनी पहिली परीक्षा पास केली, ते पॉझिटिव्ह झालं. आता दुसरी टेस्ट काय असते रे? -इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणजेच काय? हे टेस्ट साठी तसं लिहिलं जातंय पण आपण घ्यायची असती लिमिट. इथं गणितातली लोअर लिमिट, इथं गणितातली अप्पर लिमिट आपल्याला घ्यायची असते. मग आपण काय करतो रे? त्या ठिकाणी अप्पर लिमिट लोअर लिमिट घेणार. नीट लक्ष देऊन बघा. अप्पर लिमिट लोअर लिमिट आपण त्या ठिकाणी घेणार म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? अप्पर लिमिट
π/2 लोअर लिमिट 0 असं आपण घेतलं म्हणजे काय होईल रे एफ ऑफ एक्स किती साइन. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस एक्स. इंटिग्रेशन साइन काय असते मायनस साइन बाहेर लिहिलं कॉस एक्स लिहिलं. अप्पर लिमिट लोअर लिमिट लिहिली π/2 इथं लिहिलं 0 इथं लिहिलं. आता ही लिमिट पुट करायची असती अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे या यक्षच्या जागेवर π/2 ठेवायचं मायनस त्या यक्षच्या जागेवर 0 ठेवायचं. वी नो द व्हॅल्यूज. कॉस π/2 ची व्हॅल्यू किती असते रे 0 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1. हे मायनस आणि मायनस दोन्ही मिळून काय झालं +1 म्हणजे याचा अर्थ याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 1 मिळालं. आलं नसतं तर हे पीडीएफ नसलं असतं जसं आपण इकडे बघितलं. या ठिकाणी आलंय म्हणजे ते पीडीएफ आहे म्हणून आपण इथे लिहिलं इट इज पीडीएफ. कळतंय कसं येते नसल्यावर कसं लिहायला पाहिजे ते लिहून दाखवलं होतं. ते जर नसतं आलं सपोज याच्या जागेवर 2 असलं असतं तर ऍडिशन 0.9 आलं असतं दाखवल्याप्रमाणे आणि मग ते झालं इट इज नॉट पीएमएफ इट इज नॉट पीएमएफ म्हणलं असतं. आणि इकडे इंटिग्रेशन असलं की आपण काय म्हणतो पीडीएफ पीएमएफ पीडीएफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल अशा प्रकारचं आहे का नाही ते चेक करणं असतं. मग याचे बोर्डला एक्झाम्पल कसे विचारतात मग पीएमएफचं एक्झाम्पल कसं विचारलं जातं ते आपण समजून घेऊया. हे असं डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं. डिस्ट्रीब्युशन म्हणजे डब्बा. असा डबा दिलेला आहे त्याच्यामध्ये ते असे खाली प्रश्न विचारले तसे प्रश्न विचारतात. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे के ची किंमत काढा हे दिलंय के ची किंमत काढा पी ऑफ एक्स इज लेस दॅन 2 पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 3 असे प्रश्न त्यांनी विचारलेले ते कसे असतात ते आपण समजून घेऊया. नीट लक्ष देऊन बघा. पहिली गोष्ट के ची किंमत काढण्यासाठी त्यानं ते पीएमएफ सांगितलंय. कंडिशनच सांगते पीएमएफ असलं की ऍडिशन किती यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. ऍडिशन किती यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. याचा अर्थ द सम ऑफ ऑल पी ऑफ एक्स मस्ट बी 1. सो वी टेक ऑल द पी ऑफ एक्स. व्हॉट इज इट 0.1 k 2k 2k k इथं आपण ते सगळे मांडले. त्यातला हा 0.1 पॉझिटिव्ह आहे इकडे गेला की निगेटिव्ह झाला. यांचं ऍडिशन 2 + 2 4 + 2 6k. 6 ला इकडे पाठवलं डिनॉमिनेटरला k इज इक्वल टू 0.9/6 झालं. डिव्हिजिबल बाय 3 येत डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर काय मिळते आपल्याला 0.15. दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. आपल्या के ची किंमत मिळालेली आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालं. पहिला प्रश्न तो काय म्हणला होता के ची किंमत काढली. आता तो काय म्हणतोय एक्स लेस दॅन 2. मग हे 2 आहे त्याच्यापेक्षा लेस कोण कोण आहेत आपल्याकडे 0 आणि 1 आहेत. 2 पेक्षा लेस कोण कोण आहे 0 आणि 1 म्हणून आपण पी ऑफ एक्स इज लेस दॅन 2 ला पी ऑफ 0 आणि पी ऑफ 1 चं ऍडिशन करणार आहेत म्हणजे या दोघा जणांचं ऍडिशन होणार आहे. आता इथं मी करून दाखवलेलं नाही पण खूप सोपं आहे. के ची किंमत मिळालेली आपल्याला त्याच्यामध्ये 1 ऍड केला की आपल्याला मिळते 0.25. 0.1 + 0.15 0.25 होणार आहे. समजलं का कसं येते काय डाऊट आहे का. ओके नेक्स्ट. आता इथं काय म्हणतोय तो 3 आणि 3 पेक्षा ग्रेटर. एक्स ची किंमत 3 आणि 3 पेक्षा ग्रेटर 3 घ्या आणि 3 पेक्षा मोठा पण 3 आणि 3 पेक्षा मोठा म्हणजे काय येणार आहे 2k + k. 2k + k मी जर या ठिकाणी केलं लक्ष देऊन बघ नीट 2k + k दॅट इज 3k. k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.15. 3 न मल्टिप्लाय केलं 0.45 येणार आहे. समजतंय का कसं येते ओके. देन नेक्स्ट या ठिकाणी आता बघ अप्पर लिमिट लोअर लिमिट दोन्ही दिलेली त्यांनी. 1 आणि 1 पेक्षा ग्रेटर 4 आणि 4 पेक्षा स्मॉलर. मग 1 पण येणार आणि 4 पण येणार इज इक्वल टू साइन आलंय ना त्यात म्हणून आपण 1 पण घेणार आणि 4 पण घेणार. मधले पण सगळे येणार म्हणजे पी ऑफ 1 पी ऑफ 2 पी ऑफ 3 इट इज पी ऑफ 3 पी ऑफ 4 या सगळ्या जणांच्या किमती घ्यायच्यात. या ठिकाणी आपण त्यांच्या सगळ्या जणांच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी हे इरेज करतो. नीट लक्ष देऊन बघा कॅल्क्युलेशन करून दाखवतोय. या ठिकाणी पी ऑफ 1 ची व्हॅल्यू 0.1 आहे. इथं हा के आहे लिहून दाखवतोय के 2k सॉरी इथं के 0 नाहीच घ्यायचे के या ठिकाणी 2k आणि शेवटचा के सगळे मिळून 6k झालेत आणि के ची व्हॅल्यू आहे आपली 0.15 म्हणजे याचं लास्ट आन्सर यायला पाहिजे
0.90 म्हणजेच हे आपलं लास्ट आन्सर झालं. समजलं कसं आहे ते. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे, व्यवस्थिशीर व्ह्यू होण्यासाठी हे इरेज करतो मी. आता या ठिकाणी एफ ऑफ, रिमेंबर दिस एफ ऑफ इज सी, कम्युलेटिव्ह फंक्शन असतं ते. कम्युलेटिव्ह म्हणजे संचित, संचित म्हणजे पूर्वीचं सगळं त्यात ऍड करायचं. आता जर याच्यामध्ये एफ ऑफ 3 जर म्हणलं असतं, आता एफ ऑफ 2 सांगतोय म्हणजे पी ऑफ 0, पी ऑफ 1, पी ऑफ 2 पर्यंत येणार आपण. जर या ठिकाणी 3 म्हणलं असतं तर 0 पासून आपण 3 पर्यंत गेलो असतो, पण या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ 2 म्हणल्यामुळं, प्रत्येकदा सांगतोय लक्ष देऊन बघा, एफ ऑफ 3 जर म्हणलं असतं तर 0, 1, 2, 3, एफ ऑफ 4 म्हणलं असतं तर 0, 1, 2, 3, 4 पर्यंत गेलो असतो. पण विचारलंय फक्त एफ ऑफ 2, म्हणून आपण या ठिकाणी 0, 1, 2 पर्यंत जाणार आहेत. यांच्या व्हॅल्यूज घेणार आहेत. 0.1, इट्स के, इट्स 2k, टोटल बिकम्स, we already do the addition of that one is 0.45 is the addition of these two. 3k 15 0.45. The last answer is 0.55. Last answer is 0. हे पॉइंट खाली पॉइंट घ्यायचे, ऍडिशन सगळ्या जणांना येतंय. पॉइंट खाली पॉइंट, 4 हा 1 मध्ये मिक्स होईल आणि 5 जशाल तसं राहील. सो द लास्ट आन्सर ऑफ दिस वन इज 0.55. आपण काय काय कव्हर केलं रे? 7.1 एक्सरसाइज मधले कशा प्रकारचे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते पीएमएफ आहे का नाही असा एखादा प्रश्न, आणि पीएमएफ असलं तर लॉंग क्वेश्चन विचारला 3 मार्क्सचा सी सेक्शन मधला, तर तो कसा विचारला जाईल ते आपण पूर्ण कव्हर करण्याचा इथं प्रयत्न केलेला. हे नीट लक्ष दिलं आणि सॉल्व मधले एक्झाम्पल वाचले तर आपल्याला हे परीक्षेमध्ये 100% अटेम्प्ट करता येईल. आता आपण 7.2 चं एक्झाम्पल कसं विचारलं जाऊ शकतंय त्याच्याकडे जाऊया. 7.2 मध्ये आपल्याला फंक्शन दिलेलं असतंय आणि त्यांनी किमती विचारल्या असतात. पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1.5, पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1, इज लेस दॅन 2 अशा प्रकारचं विचारलं जातंय. त्याच्यानंतर पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2. इथं काय लक्षात घ्यायचंय बघा, आपल्याला ऍक्च्युअल मॅथ समची लिमिट काय ते बघायची. 0 to 4 समची लिमिट काय रे? 0 to 4. आता या ठिकाणी ते काय म्हणते, एक्सची किंमत 1.5 पेक्षा लेस पाहिजे. 1.5 पेक्षा लेस पाहिजे म्हणजे अप्पर लिमिट आपल्याकडे. म्हणून आपण हे काढत असताना अप्पर लिमिट 1.5 लिहिणार आहेत आणि लोअर लिमिट काय लिहिणार आहे, जी समची लोअर लिमिट आहे. समची किती आहे? 0, म्हणून ती 0 लिहिणार. फंक्शन लिहिणार, त्यातलं 1/8 इज अ कॉन्स्टंट, कीप इट आउटसाइड. इंटिग्रेशन ऑफ एक्स इज x²/2. वी राईट द लिमिट्स, अप्पर लिमिट, लोअर लिमिट. आता काय करतो आपण, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, पण लोअर लिमिट 0 आहे, ठेवायचं कामच नाही. मग आपण काय करणार, 1.5 चा एक्सच्या जागी 1.5 ठेवलं त्याचा स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर 225 म्हणजे 2.25 असं आपल्याला मिळेल. सो वी राईट हिअर 8 2 16, 2.25 इज अवर लास्ट आन्सर. समजलंय काय ते? इथं आपल्याला एक्स, पी ऑफ एक्स इज लेस दॅन 1.5, लेस दॅन 1.5 म्हणजे अप्पर लिमिट दिली आहे, लोअर लिमिट आपण समची घेतली. आता या सम मध्ये अप्पर लिमिट, लोअर लिमिट दोन्ही पण दिलंय. लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 2. मग आपण सम जे लिहिलंय त्याच्यामध्ये काय करणार आहे, लोअर लिमिट 1 दिली, अप्पर लिमिट 2, लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 2. एफ ऑफ एक्स जे दिलंय ते लिहिलंय, 1/8 कॉन्स्टंट बाहेर लिहिलाय. एक्सचं इंटिग्रेशन x²/2, ज्या लिमिट आहेत अप्पर लिमिट, लोअर लिमिट आपण या ठिकाणी लिहिली. आता काय केलंय बघा, हा 2 बाहेर आल्यामुळे याला मल्टिप्लाय झालं की 1/16 झालं. अप्पर लिमिट हा 2 बाहेर आलाय, x² फक्त राहिले. अप्पर लिमिट ठेवायची एक्सच्या जागेवर, एक्सचा स्क्वेअर अप्पर लिमिट म्हणून 2 चा स्क्वेअर. लोअर लिमिट ठेवायची एक्सच्या जागेवर, हा 2 बाहेर आलाय, लक्षात घ्या इथं 16 लिहिलंय. या ठिकाणी लोअर लिमिट एक्सच्या जागेवर 1 ठेवली म्हणजे 2² - 1². 2 चा स्क्वेअर किती रे? 4. 1 चा 1 म्हणजे सबट्रॅक्शन केलं 3. सो द लास्ट आन्सर इज 3/16. आपल्याला शेवटचं उत्तर काय लिहिता येतं रे? 3/16. आता या ठिकाणी हे काय म्हणतं नीट लक्ष देऊन बघ. एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा ग्रेटर आहे, एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणून आपण या ठिकाणी कसं लिहिणार आहे नीट समजून घे. मी हे इरेज करतो, या ठिकाणी सम सोडून दाखवायला होते. नाउ आय वॉन्ट टू इव्हॅल्युएट एक्स इज ग्रेटर दॅन 2 असं मला काढायचं. एक्स इज ग्रेटर दॅन 2 मला काढायचंय. मग त्यावेळी काय रे,
ग्रेटर दॅन 2 म्हणाले म्हणजे लोअर लिमिट आपल्याकडे 2 आहे, अप्पर लिमिट काय घ्यायची, पण जी समची अप्पर लिमिट आहे ती घेणार, दॅट इज 4x/8 dx. नाव दिस इज कॉन्स्टंट, वी कॅन कीप इट आउटसाइड, याला बाहेर लिहिलं. आता x इंटिग्रेशन काढायचंय. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ x? x²/2. सो वी कॅन राईट हिअर 1/8 x²/2. लिमिट्स आर 2 to 4. लिमिट काय आलं तर 2 to 4 आल्यात. लिमिट किती आलं तर 2 to 4 लिमिट आहे. आता 2 बाहेर गेल्यामुळे याला लिहिणार मी 16. 2 बाहेर गेले, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचंय म्हणजे 4चा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर करायचा. 16 मायनस 4 किती येईल रे? 16 मायनस 16 इथं लिहितो, हे अपॉन 16 आहे, याचा स्क्वेअर केला 16 मायनस याचा स्क्वेअर 4 किती येणार आहे? 12. सो वी हॅव हिअर 12/16. द लास्ट आन्सर, बोथ आर डिव्हिजिबल बाय 4. मग डिवाइड केल्यानंतर 3/4 लास्ट आन्सर येणार आहे, 3/4. असं या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मधलं जे बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत ते सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट कव्हर होतात. बोर्डाच्या परीक्षेला गेल्यानंतर बऱ्याच मुलांना असा प्रश्न असतो की सर मला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधलं डिस्टिंग्विशच करता येत नाही, कन्फ्यूज होतो मी. त्यावेळेस बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन टॉपिकची नाव सगळे क्वेश्चन्स लिहायचे, क्वेश्चनच्या खाली 2 लाईन्स ब्लँक सोडायच्या आणि व्हॉट इज गिवन व्हॉट वी हॅव टू फाइंड हे रेडनं लिहायचं. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा 7.1 7.2 चे क्वेश्चन्स लिहायचे, आपल्याला काय फाइंड आउट करायचे ते प्रॉपरली लिहायचं. जोपर्यंत तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे दोन्हीही क्वेश्चन्स समोरासमोर ठेवून प्रॉपरली रीड करणार नाहीत तोपर्यंत आपलं कन्फ्युजन कायम राहते. नेहमी असतं डोंट फॉरगेट क्वेश्चन इज द फेस ऑफ आन्सर. विसरू नका, प्रश्न हे उत्तरचा चेहरा आहे. आपण क्वेश्चन रीडच करत नाहीत, प्रॉपरली क्वेश्चन रीड करत नाहीत, परीक्षेत तर प्रश्नच दिसतात आणि मग आपल्याला सोडवण्याचा प्रश्नच नसते कारण आपण प्रश्न पाहिलेले नाहीत. मग प्लीज सगळ्या जणांनी क्वेश्चन जास्तीत जास्त रीड करा. जितके क्वेश्चन रीडिंग तुमचं वाढणार आहे तितकं एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना क्वेश्चन बघितलं की यस हा मी बघितलेला प्रश्न आहे, हा मला सोडवता येऊ शकतो, असं असणार आहे. जर तुम्हाला असे टॉपिक कव्हर करणारे व्हिडिओज अजून पाहिजे असतील तर मला 200च्या वर सबस्क्रिप्शन पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज खाली कमेंट्स करा. अजून कंटेंट पाहिजे असला, कुठल्या टॉपिकचा पाहिजे सांगा, सगळे टॉपिक असे सोपे करून सांगणार आहे. कमेंट वाचून मी इन्स्पायर होतो, अजून व्हिडिओ करावंसं वाटतं. कमेंट नाही केला, ओके, थँक्यू, भेटूया आपण. थँक्स.